नमस्कार. आपण पाहत आहात DNK न्यूज मराठी. पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. जिल्ह्यातील 57,000 लाडक्या बहिणीच्या अर्ज होणार बाद. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना सुरू करून निवडणूक जिंकल्या. परंतु आता मात्र सप्टेंबरपासून नोंदणी बंद होणार असून अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यात आता रक्कम जमा होणार नाही. अपात्र महिला कोणकोणत्या असणार ते जाणून घेऊया सविस्तरमध्ये. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे, सरकारी कर्मचारी कुटुंबातील सदस्य असणे, चारचाकी वाहन मालकी किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही. तसेच आधार क्रमांक व बँकेच्या खाते नंबरात बदल असणे, चुकीचे अर्ज, वय जास्त असणे, सरकारच्या निराधार योजनेतील लाभार्थी या जर कॅटेगरीत आपण बसत असाल तर आता आपल्याला पैसे मिळणार नाही. महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच. कोणी वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी. राज ठाकरे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. याच मुद्द्यावर राज ठाकरे आणि मनसे प्रचंड आक्रमक झाले असून त्यांनी मीरा भाईंदरमध्ये एक विराट मोर्चाही काढला होता. या मोर्चाला मराठी माणसाचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्या दरम्यान राज ठाकरे यांनी तुम्ही महाराष्ट्राबाहेर येऊन दाखवा असे आव्हान भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केले होते. त्याचे प्रत्युत्तर म्हणून माज दाखवत अंगावर येणाऱ्याला ठेचायचा असा इशारा राज ठाकरेंनी निशिकांत दुबे यांना दिला. साप चावल्यास शासकीय रुग्णालयात लस घ्या. आरोग्य विभागाकडून नागरिकांना आव्हान. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात साप आढळून येतात. एखाद्या व्यक्तीला साप चावल्यास मांत्रिकावर विश्वास न ठेवता तातडीने शासकीय रुग्णालयात जाऊन लस घ्या असे आवाहन आरोग्य विभागाकडून नागरिकांना करण्यात आले आहे. मुख्यमंत्री संतापले, लोक म्हणतात आमदार माजले. आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातील हाणामारीनंतर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आमदार सत्तेचा गैरवापर करतो असे लोकांचे मत झाले आहे. आमदाराची प्रतिमा लोकसमोर ढासळत चालली आहे. एक आमदार चुकतो त्याची शिक्षा सर्वांना मिळते, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ परिसरात झालेल्या राड्यावर व्यक्त केली. हिंदीची सक्ती कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही, उद्धव ठाकरे यांचा इशारा. महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले असतानाच हिंदीची सक्ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत लागू होऊ देणार नाही असे उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शेतकऱ्यांसाठी अलर्ट. टेरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम होणार. शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेबरोबर होणाऱ्या व्यापारी करारातून शेतीविषयक सर्व मुद्दे वगळावेत अशी मागणी इंडियन कोऑर्डिनेशन कमिटी ऑफ फार्मर्स मुव्हमेंट्स या संघटनेने केंद्र सरकारकडे केली आहे.